मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपण सरकारला 24 तारखेचा अल्टिमेटम दिलाय असं सांगितलं. तर एकनाथ शिंदेंनी मात्र आपल्याला अल्टिमेटम 2 जानेवारी पर्यंत दिला असल्याचं सांगितलं. त्यानंतर 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा वाद रंगला आणि उपोषण मिटवताना सुद्धा दोघांमध्ये विसंवाद असल्याचं सांगण्यात आलं. अर्थात आजही न्यायमूर्तींसमोरच 24 डिसेंबर ठरल्याचं आणि हीच तारीख फायनल असल्याचं जरांगे पाटील सांगतायत. तर शासन अजूनही 2 जानेवारी पर्यंतचा वेळ असल्याचं सांगतंय. मात्र जरांगे पाटलांनी 2 जानेवारी पर्यंतची वेळ दिली तर काय बिघडतं असा प्रश्न आला तर मात्र मराठा आंदोलनकर्त्यांसमोरच टेन्शन वाढताना दिसतंय. त्याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं नार्वेकरांना दिलेली 31 डिसेंबर पर्यंत अपात्रतेचा निकाल लावण्याची तारीख. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की जर का 2 जानेवारीची तारीख मान्य झाली आणि 31 डिसेंबरला नार्वेकरांनी एकनाथ शिंदेना अपात्र ठरवलं तर सरकार कोसळेल. शिंदेना राजीनामा द्यावा लागेल. मला मराठा आरक्षण द्यायचं होतं पण सरकार कोसळल्याने ते देता आलं नाही असं कारण समोर करून एकनाथ शिंदे हे वेळ मारून नेतील आणि याच मुद्द्यावर आगामी काळातल्या निवडणुकांना सामोरं जातील. म्हणूनच शिंदेकडून 2 जानेवारीसाठी हट्ट धरला जातोय असंही सांगण्यात येते. पण खरंच असं होईल का? 31 डिसेंबरला शिंदे अपात्र झाले तर त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल का? नेमका कायदा काय सांगतो तेच या व्हिडिओतनं पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर 31 डिसेंबरला एकनाथ शिंदे अपात्र झाले तर शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून सुद्धा पायउतार व्हावं लागेल का असा प्रश्न जेव्हा TV9 मराठीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता तेव्हा फडणवीसांनी शिंदे अपात्र झाले तरीही ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असं विधान केलं होतं. सोबतच असं होणारच नाही आणि झालंच तरीही शिंदे हे विधान परिषदेवर येतील पण शिंदेच मुख्यमंत्री असतील असंही विधान फडणवीसांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर मात्र कायदे तज्ज्ञांकडून विरोधातली मतं आली होती. कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी फडणवीसांच्या विधानाला विरोध करत संविधानाच्या कलम 102/2 आणि 191/2 मध्ये स्पष्ट नमूद केलंय की जर संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच, शिवाय ते विधान परिषदेत सुद्धा सदस्य असू शकणार नाहीत असं विधान सरोदेंनी केलेलं. तर दुसरीकडे कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी विधान परिषदेवर निवडून आलं तरच मुख्यमंत्री होता येतं. नॉमिनेटेड व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकत नाही. राज्यपाल नियुक्त व्यक्ती कसा मुख्यमंत्री होतो? आता मलाच फडणवीसांची शिकवणी घ्यावी लागणार आहे असं वाटतंय. तसंच त्यांनी कायदे तज्ज्ञांशी बोलूनच विधान करावं असा टोला फडणवीसांना लगावला होता. थोडक्यात एकनाथ शिंदे 31 डिसेंबर रोजी अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर निवडून येता येणार नाही असं विधान असीम सरोदेंनी केलं. तर विधान परिषदेवर नियुक्त झाले तर राज्यपाल नियुक्त व्यक्ती कसा मुख्यमंत्री होऊ शकतो असा प्रश्न उल्हास बापट यांनी उपस्थित केला. पण यात तथ्य आहे का? याबाबत बोलबिडू मार्फत महाराष्ट्र विधानसभेचे माजी मुख्य सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याशी संपर्क करण्यात आला. कायदे तज्ज्ञांच्या या दाव्यावरती विधान करताना कळसेंनी सांगितलं की 10व्या अनुसूचीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी ते मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात. फक्त पुढच्या 6 महिन्यात त्यांना विधानसभेवर पुन्हा निवडून यावं लागेल. याचा अर्थ डिसेंबरमध्ये अपात्रतेचा निर्णय झाला आणि मुख्यमंत्र्यांना अपात्र ठरवण्यात आलं तर पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ शकते आणि ते मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात. शिंदे जरी अपात्र ठरले तरी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना देखील अधिक 6 महिने मुख्यमंत्री पदावर राहू शकतात आणि दरम्यानच्या काळात ते कोणत्याही सभागृहात निवडून जाऊ शकतात अथवा नियुक्त होऊ शकतात. फक्त कोणत्याही सभागृहाचा सदस्य होणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. अर्थात मग कायदे तज्ज्ञ जे दावा करतायत त्यात कितपत तथ्य आहे? तर याबाबत हायकोर्टात प्रॅक्टिस करत असणाऱ्या भूषण राऊत यांचं मत वेगळं आहे. त्यांच्या सांगण्यानुसार 6 वर्षांची अपात्रता ही केवळ लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या अंतर्गतल्या गुन्ह्यांना लागू होते. ती भारतीय संविधानातल्या 10व्या अनुसूची अंतर्गत असलेल्या अपात्रतेला लागू होत नाही. भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत एखादा व्यक्ती अपात्र झाला तर तो व्यक्ती पुन्हा लगेच होणारी विधानसभेची अथवा लोकसभेची निवडणूक त्याच जागेवरून लढवू शकतो. थोडक्यात काय तर दे हॅव अ राईट टू आस्क फ्रेश मॅन्डेट फ्रॉम पीपल. आता याचं कारण समजून घेण्यासाठी एखादं उदाहरण आपण पाहूयात. समजा एखाद्या राजकीय पक्षाकडून एखादा उमेदवार निवडून आलाय आणि राजकीय पक्षाची मतं त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरलेली आहेत तर त्या उमेदवाराची संबंधित जागा अथवा पद किंवा आमदारकी खासदारकी असेल तर ते अपात्र झाल्यानंतर ती रद्द होते. मात्र तो पुन्हा वेगळ्या पक्षाकडून अथवा अपक्ष सुद्धा निवडणूक लढवायला तो व्यक्ती पात्र आहे.
त्या व्यक्तीला लोकांचा पुन्हा पाठिंबा मागण्यासाठी कोणतीही बाधा निर्माण होत नाही. 10व्या सूचीनुसार पक्षांतर बंदीमुळे राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवलेल्या कर्नाटक, मध्य प्रदेशातील उमेदवारांचं उदाहरण हे आपल्या समोर आहेच. अर्थात शिंदे जरी अपात्र ठरले तरी त्यांना कायद्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार नाहीये. या उलट आगामी 6 महिन्यात त्यांना दोन्हींपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं अनिवार्य असणार आहे. म्हणजेच काय तर 31 डिसेंबर रोजी एकनाथ शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरले तरी कायदेशीररित्या सरकार कोसळण्याचे चान्सेस कमी आहेत. पण इथे दुसरा मुद्दा येतो तो नैतिकतेचा. अपात्र ठरून सुद्धा मुख्यमंत्री पदावर राहणं कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारून नैतिकतेचं कारण सांगून विरोधी पक्ष हे मुख्यमंत्र्यांवर राजीनामा देण्याचा दबाव आणू शकतात. असं झालंच तर मात्र 2 जानेवारीची डेडलाईन सांभाळणं हे अवघड ठरू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त 31 डिसेंबर पूर्वीच अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे म्हणून सरकारकडून 2 तारखेचा दबाव टाकला जातोय असंही म्हणता येत नाही. कारण 31 डिसेंबरला निर्णय द्यायचा नसून तो 31 डिसेंबरच्या पूर्वी निर्णय द्यायचा आहे. अर्थात जरांगे पाटलांनी दिलेली तारीख टाळायची असेल तर 24 डिसेंबरच्या पूर्वी सुद्धा राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंना अपात्र करण्याचा निर्णय देऊ शकतातच. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार कोसळण्याचे चान्सेस कमी राहतात. पर्यायाने 2 जानेवारी बाबत तसा प्रश्न निर्माण होत नाही. आणि शिंदेंना अपात्र ठरवायचंच असेल तर त्यासाठी 31 डिसेंबर रोजीच हा निर्णय येईल असंही नाहीये. त्यापूर्वी सुद्धा असा निर्णय घेतला जाऊ शकतो. फक्त तारीख काही असो, डिसेंबर एंडिंग एकनाथ शिंदेसाठी तारेवरची कसरत असणार आहे हे मात्र नक्की आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.